गुड मॉर्निंग स्टुडंट्स. SYBAचं सेमिस्टर थर्ड आहे आपलं. आपण बघत होतो हिस्ट्री पेपर नंबर 3, प्राचीन भारताचा इतिहास. हडप्पा संस्कृतीमधल्या 3 अवस्था: पूर्व, विकसित आणि उत्तर. पूर्व हडप्पा, विकसित हडप्पा आणि उत्तर हडप्पा असे 3 प्रकार आहेत त्या हडप्पा संस्कृतीचे. कारण हडप्पा संस्कृतीमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस सिंधूचा मैदानी प्रदेश होता, तिथे ज्यावेळेस शेतकरी आणि पशुपालक हे त्यावेळेस तिथे आले, तिथे राहिले आणि तिथेच ते स्थायिक झाले. त्यांना स्थैर्य प्राप्त झालं आणि तिथे खेडी निर्माण झाली, तिथेच ते राहू लागले. आणि मग तिथल्या भौगोलिक अनुकूलतेनुसार जवळच नदी असल्यामुळे आणि तिथली भौगोलिक अनुकूलता पाहून त्यानंतर त्याचं खेड्यांमध्ये, त्या खेड्यांचं मोठ्या शहरांमध्ये रूपांतर झालं. हडप्पा हे जे आपण म्हणतो, हडप्पा मोहेंजोदडो ही शहरं आहेत, तर सुरुवातीला तिथे शेतकरी आले, पशुपालक आले, तिथे खेडी करून राहू लागले. पुढे जाऊन मग त्या खेड्यांचं रूपांतर मोठ्या शहरांमध्ये झालं. त्यांच्यामध्ये सांस्कृतिक एकता निर्माण झाली आणि नंतर ते जास्त शहरी झालं. म्हणजे सुरुवातीपासून तसं ते शहरी नव्हतं, म्हणून ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. एक समान लिपी त्यांच्यामध्ये आली, वजन, मापं, शिक्के किंवा प्रमाणबद्ध विटा त्यांच्या होत्या. त्यांची नगररचना सुनियोजित होती. एक समान तांबे आणि कांस्याची भांडी होती, अवजारं होती. मातीची भांडीसुद्धा व्यवस्थित अशी होती. त्यांची जी चित्र आहेत त्याच्यावरून दिसतं की त्यांची भांडीसुद्धा अत्यंत सुनियोजित अशी होती. आत्तापर्यंतची आपण बघितलेली जी भांडी आहेत, हत्यारं आहेत, त्यांची नगरं आहेत, वजन मापं बघितलं, आर्थिक व्यवस्था पाहिली, हे सगळं बघून हे लक्षात येतं की हे सगळं एका रात्रीत घडून येऊ शकत नाही. यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो. हे जे सगळं झालं, हडप्पा संस्कृतीचा विकास किंवा त्यांचं हे जे नगरं सापडली, ते काही एका रात्रीमध्ये झालेलं नाही. खूप काळ त्यासाठी लागला होता. म्हणजे साध्या खेड्यापासून सुरुवात करून मोठी सुनियोजित शहरं बनवण्यापर्यंतचा हा खूप मोठा काळ होता. आणि तो काळ म्हणजे तो 3 टप्प्यांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे साध्या खेड्यापासून ते प्रचंड शहरापर्यंत विकास होईपर्यंत आणि त्यानंतर त्या पूर्ण विकासापासून ते सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होईपर्यंत असा जो काळ आहे, तो 2,500-3 हजार वर्ष एवढा काळ आहे. 2,500-3 हजार वर्षांचा काळ आहे की एवढ्या काळापर्यंत ही सिंधू संस्कृती अस्तित्वात होती. तर यामध्ये मग असे 3 टप्पे पडतात की सुरुवातीला ती कशी होती, त्यानंतर तिचा विकास कसा झाला आणि विकासानंतर ऱ्हास कसा झाला, असे 3 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पूर्व हडप्पा काळ इसवी सन पूर्व 4000 ते 2600 अंदाजे असावा असं म्हटलं जातं. इसवी सन पूर्व 4000 ते 2600 अंदाजे. त्यानंतर विकसित काळाला विकसित हडप्पा काळ होता इसवी सन पूर्व 2600 ते 1800 अंदाजे. त्यानंतर उत्तर हडप्पा काळ म्हणजे हडप्पाचा शेवटचा काळ इसवी सन पूर्व 1800 पासून पुढे असा एक अंदाज लावला जातो की एवढा साधारणतः असा त्यांचा काळ असावा. मग पूर्व हडप्पा काळ आहे. सुरुवातीला पहिला पॉईंट आपण बघूया. पूर्व हडप्पा काळ इसवी सन पूर्व 4000 ते 2600 पर्यंत अंदाजे. तर यामध्ये पूर्व हडप्पा म्हणजे विकसित हडप्पाच्या आधीचा काळ. हडप्पा काळ विकसित होण्याच्या आधी पूर्व हडप्पा काळामध्ये विकसित हडप्पाची काही दिशा दाखवलेली ठिकाणं आढळली. त्यांच्यामध्ये सांस्कृतिक ऐक्य दिसून येतं. म्हणजे हडप्पा पूर्व काळातल्या ज्या वसाहती आहेत त्या आजच्या पाकिस्तान आणि पश्चिम वायव्य भारतामध्ये आहेत, तिथे त्या पसरलेल्या आहेत. आणि काही ज्या आहेत त्या अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आढळून आल्या आहेत. दक्षिण अफगाणिस्तानमध्ये सुद्धा या दिसून येतात. तसंच त्यांची जी होती उंच तटबंदी, मोठा महाल, मंदिरं किंवा मंदिरांसारखी इमारत ही त्या ठिकाणी आजही दक्षिण अफगाणिस्तानमध्ये दिसून येते. तसंच विटांची घरं,
मातीची भांडी, स्त्रियांच्या मूर्ती ह्यासुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये भेटल्या आहेत. म्हणजे जसं बलुचिस्तान, रानधुरई, केवटा खोरं हे तिथले ठिकाणं आहेत, शहरं आहेत, त्या ठिकाणी हे मिळालेले आहेत. त्यानंतर मध्य आणि दक्षिण बलुचिस्तानमध्ये बालाकोट, अजिरा, तोगाव, निंदोवाडी अशी ठिकाणं आहेत आणि त्यामध्ये तिथे अशा सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. तसंच पूर्व हडप्पा काळामध्ये सिंधूच्या प्रदेशामध्ये जे काही तटबंदी भेटले, तटबंदी होते, धान्याची कोठारं होती, भांडी होती, गडद रंगाची भांडी, वेगवेगळी भांडी, ही मेहरगड या ठिकाणी दिसली. मेहरगड हे सुद्धा एक ठिकाण आहे. म्हणजेच हडप्पा संस्कृती जी आपण म्हणतो, हडप्पा, मोहेंजोदडो हिचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले आहेत, वेगवेगळ्या शहरांमध्ये. त्या शहरांची ही नावं आहेत. तसंच रहमानदेरी या ठिकाणी आयताकार घरं, रस्ते, गल्ली यांचं नियोजन दिसून येतं. त्यानंतर पंजाब या ठिकाणी सुद्धा, पंजाबमध्ये सुद्धा हडप्पा पूर्व काळामधले 40 ठिकाणं सापडली आहे. पंजाबमधील बहावलपूर या ठिकाणी, म्हणजे तिथे सुद्धा हडप्पा पूर्व काळातली 40 ठिकाणं आहेत. त्यावरून समजतं की जवळपास 5 ते 6 एकरामध्ये जी वसलेली ही जमीन आहे त्या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीचा विकास झाला असावा. तसंच कालीबंगन हे ठिकाण, कालीबंगन हे राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमधली घग्गर सरस्वती नदी आहे, त्या नदीच्या खोऱ्यामध्ये हे वसलेलं ठिकाण आहे कालीबंगन. आणि तिथे लोक तटबंदीयुक्त गावामध्ये राहत होते, तटबंदी करून त्या गावामध्ये ते राहत होते. आणि या घग्गर नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा हडप्पा पूर्व काळातल्या खूप वसाहती सापडल्या आहेत. तसंच तिथे जो आहे सोईवाडा आणि सिसवाल हे ठिकाण जे आहे त्या ठिकाणी त्यांच्या काळातली मृद भांडी, मातीची भांडी तयार होत असावीत असं लक्षात आलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी जेव्हा सिंधू नदीच्या तीरावर प्रदेशांमध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या, त्या वसाहती, तिथे तटबंदीयुक्त नगरं, त्यांची रस्ते, हे सगळं विशेष स्वरूपाचं असं त्या ठिकाणी दिसून येतं. घरांच्या विटांमधून सुद्धा त्यांची एक प्रकारची प्रमाणबद्धता दिसून येते. विटासुद्धा होत्या घराच्या, त्या प्रत्येक सारख्या आकाराच्या, समान आकाराच्या दिसून येतात. धान्याचं कोठार, त्यांचं राजभवन, मंदिरं, हे सगळं सार्वजनिक स्थापत्य त्या ठिकाणी दिसलं. लक्षात आलं की ते किती सुनियोजित असं होतं. थोडक्यात काय तर पूर्व हडप्पा काळ हे खेड्यातलं होतं रूपांतर, म्हणजे खेडी होती, त्याचं रूपांतर झालं पुढे पुढे शहरामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यामध्ये सांस्कृतिक ऐक्यसुद्धा दिसून आलं. ते हळूहळू एकत्रसुद्धा येऊ लागले, सांस्कृतिक ऐक्य निर्माण झालं, त्याच्यामधून विविध प्रकारच्या वस्तू निर्माण झाल्या. आणि तिथून पुढचा टप्पा आला मग हडप्पा काळाचा, विकसित हडप्पा काळ. आता हा होता पूर्व हडप्पा काळ. त्याच्यानंतर आला पुढचा विकसित हडप्पा काळ, इसवी सन पूर्व 2600 ते 1800. म्हणजे आता ते विकसित झाले थोडेसे. आणि विकसित झाल्यानंतर त्यांचं काय, त्यांनी काय केलं, विकसित झाल्यानंतर त्यांची जी स्थळं आहे ती कालीबंगन या ठिकाणी भेटली. परत सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये, घग्गर किंवा सरस्वती तिला नदी म्हटलं जातं. आणि तिथे जवळजवळ 8 लाख चौरस किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये ही विखुरलेली दिसून येतात. त्यानंतर जवळपास 70 स्थळं जी आहेत ती अफगाणिस्तानला आहेत, पंजाबमध्ये आहेत, गुजरातमध्ये लोथल हे एक ठिकाण आहे, त्या लोथलमध्ये आहेत. पश्चिमेला पाकिस्तानामध्ये सुतकाजेट डोर किंवा सुतकाजेट डोर असं त्याला म्हणतात, नाव लक्षात ठेवा. पूर्वेला अलमगीरपूर म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीची स्थळं सापडली आहेत. तसंच विकसित हडप्पा काळ जर म्हटलं तर विकसित हडप्पा काळामध्ये 5 जे मुख्य शहरं आहेत त्या शहरांचा इथे उल्लेख केलेला आहे. ती 5 शहरं जी महत्त्वाची आहेत, जी आजपर्यंत खूप वेळा ऐकली आहेत, ती म्हणजे पहिलं शहर हडप्पा, सिंधू संस्कृतीचं शहर बघतोय आपण, पहिलं शहर आहे हडप्पा. दुसरं मोहेंजोदडो, तिसरं
कालीबंगन, चौथं लोथल आणि पाचवं धोलावीरा किंवा धोलीवीरा. हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलीवीरा अशी ही 5 मुख्य शहरं आहेत आणि 5 शहरांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. जसं हडप्पा शहर हे रावी नदीच्या डाव्या किनाऱ्याला आहे. हडप्पा शहर रावी नदीच्या डाव्या किनाऱ्याला वसलेलं आहे. सध्या पाकिस्तानमध्ये आहे, पंजाबमध्ये, पाकिस्तानमधल्या पंजाबमध्ये. त्या ठिकाणी दयाराम साहनी आणि वत्स यांनी 1921 मध्ये या हडप्पाचं शहराचं उत्खनन केलं होतं आणि हे शहर 2 भागामध्ये वसलेलं आहे. म्हणजे किल्ल्यांचा भाग एका बाजूला आणि लोकवस्तीचा भाग दुसऱ्या बाजूला, असं 2 भागामध्ये याचं वर्गीकरण केलंय हडप्पा संस्कृतीचं. एक बाले किल्ल्यांचा भाग आणि दुसरा लोकवस्तीचा भाग, असे याचे 2 भाग पडतात. नगराची जी मुख्य उंचवटा आहे तिथे तटबंदी असलेला बाले किल्ला, असा जो बाले किल्ला आहे तिथे कामगारांच्या चाळी, धान्य कुटायची जागा, तसंच जागेच्या जवळच नदीलगत धान्याची कोठारं, तसंच स्मशानभूमी, अशी रचना त्या ठिकाणी हडप्पा या ठिकाणी केलेली दिसून आली आहे. तसंच एकंदर त्यांची व्यवस्था पाहिली तर त्यांची व्यवस्थेवर त्यांच्या देखरेख करण्यासाठी बाले किल्ल्यामध्ये ते राहत असावं असं दिसतं. म्हणजे हडप्पा या ठिकाणी जे किल्ले सापडले, किल्ल्यांचा भाग, त्या ठिकाणी त्या किल्ल्यांना तटबंदी होती, तिथेच राहण्याची सुद्धा जागा होती, तिथेच धान्याची कोठारं होती. त्यानंतर दुसरं शहर आहे मोहेंजोदडो. मोहेंजोदडो हे पाकिस्तानमध्येच वसलेलं शहर आहे. त्याच ठिकाणी हे शहर सुद्धा हडप्पाप्रमाणे 2 भागांमध्ये वसलेलं आहे. त्या मोहेंजोदडोमध्ये सुद्धा 2 भाग आहेत, एक बाले किल्ल्यांचा भाग आणि दुसरा लोकवस्तीचा भाग. आणि लोकवस्तीचा भाग जो आहे तिथले रस्ते दक्षिण उत्तर जाणारे होते आणि दक्षिण उत्तर जाणारे रस्ते एकमेकांना व्यवस्थित काटकोणामध्ये छेदत असत. आणि तिथली घरं होती ती भाजलेल्या विटांची होती, विटा भाजून त्यांची घरं बांधलेली होती. अशा या लोकवस्तीच्या भागामध्ये, मोहेंजोदडोमध्ये लोकवस्तीच्या भागात तटबंदी आढळून येत नाही. तिथे कोणत्याही प्रकारची तटबंदी नव्हती. बाले किल्ल्याच्या भागामध्ये आणि महास्नानगृहामध्ये तसंच धान्याच्या कोठारामध्ये त्या ठिकाणी मात्र तटबंदी असलेली दिसून येते. म्हणजे बाले किल्ल्यांच्या भागात तटबंदी आहे, महास्नानगृह, धान्याचं कोठार तिथे, पण जिथे लोक राहतात तिथे मात्र तटबंदी दिसून येत नाही मोहेंजोदडो या ठिकाणी. त्यानंतर तिसरं आहे ठिकाण ते म्हणजे कालीबंगन. हे शहर सुद्धा राजस्थानमध्ये वसलेलं आहे. सध्या सरस्वती नदीच्या किनारे, म्हणजे कोरडी पडली ती नदी सध्या, तिथे राजस्थानमधलं कालीबंगन हे एक ठिकाण आहे. हे शहर सुद्धा 2 भागांमध्येच आहे, बाले किल्ल्याचा भाग आणि लोकवस्तीचा भाग. त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक स्वतंत्र अशी मातीची तटबंदी आहे. तसंच तिथे कामगारांची वस्ती आणि शेतीचा भाग सुद्धा दिसून येतो. म्हणजे बाले किल्ल्याच्या भागाचं सुद्धा उत्तर दक्षिण असे 2 समान आकाराचे भाग आहेत. किल्ल्यांचे सुद्धा 2 समान आकाराचे भाग केलेले दिसून येतात. तसंच दक्षिण भागामध्ये धार्मिक स्थळं आहेत आणि उत्तर भागामध्ये रस्ते आहेत किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं आहेत. म्हणजे जे 2 भाग केले त्या ठिकाणी एका भागामध्ये किल्ले आहेत, दुसऱ्या बाजूला घरं आहेत, घरांची रांग दिसून येते. पण कालीबंगनमध्ये कोणत्याही ठिकाणची राजकीय इमारत दिसत नाही. म्हणजे तिथे राजकीय स्वरूपाचं किंवा प्रशासनाचं काही होत असेल असं दिसून येत नाही. पण कालीबंगन हे शहर खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथे हडप्पा संस्कृतीचे खूप अवशेष मिळाले. तिथे उदय हडप्पा संस्कृतीचा, त्याची उदयाची अवस्था आणि विकसित अवस्था जी आहे तिचे अवशेष या कालीबंगन या ठिकाणी दिसून आले, म्हणून हे महत्त्वाचं आहे. तसंच पुढचं शहर आहे लोथल. गुजरातमधलं हे ठिकाण आहे लोथल. भोगाव नदीच्या काठी वसलेलं हे लोथल शहर आहे आणि या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचं महत्त्वाचं बंदर होतं. लोथल हे एक बंदर आहे, ते सुद्धा 2 भागांमध्ये वसलेलं आहे.
दोघांना मिळून एक समान तटबंदी आहे, पण तिथे दोन्ही भागांना मिळून एकच तटबंदी आहे. म्हणजे बालेकिल्ल्याचा भाग आणि लोकवस्तीचा भाग एकच तटबंदी आहे, पण त्या दोघांनाही वेगळं दाखवण्यासाठी एक असा उंचवटा केलेला आहे की त्या ठिकाणी शहराच्या पश्चिमेला नदीच्या बाजूने एक डॉकयार्ड बनवलं आहे, म्हणजे बंदर असतं तसं तिथे एक कोठार किंवा एक जागा बनवली आहे, मालाचं कोठार. तसंच उत्तर दक्षिण जाणारे रस्ते आहेत, त्या रस्त्यांना बाजूच्या गल्ल्यांनी जोडलेलं आहे, वेगवेगळे रस्ते आहेत छोटे छोटे. त्यानंतर तिथेच कारागिरांची सुद्धा घरं आहेत आणि भट्ट्या आहेत. म्हणजे ते एक बंदर आहे, तिथे लागणारे सगळे कारागीर कामगार तिथे त्यांची घरं आहेत. असं हे गुजरातमधलं ठिकाण आहे लोथल. कालीबंगन हे राजस्थानमधलं शहर होतं, गुजरातमधलं लोथल हे शहर आहे. आणि त्याच गुजरातमध्ये कच्छचं जे वाळवंट आहे त्या ठिकाणी धोलावीरा हे एक शहर आहे. म्हणजे गुजरातमधली 2 शहरं आहेत आणि एक राजस्थानमधलं शहर कालीबंगन असं शहर आहे. आणि हडप्पा मोहेंजोदडो हे पाकिस्तानमधले. म्हणजे असे 5 शहरं त्या ठिकाणी महत्त्वाची आहेत. मग त्यावेळेस 1991-95 मध्ये या ठिकाणचं या शहराचं उत्खनन झालं धोलावीराचं. आणि तिथे कळालं की ते एक नैसर्गिक बंदर आहे आणि त्या ठिकाणी मौल्यवान दगड मिळत होते. मग ज्यावेळेस पूर्व हडप्पापासून ते विकसित हडप्पापर्यंत या ठिकाणी सलग वसाहत झालेली त्या ठिकाणी दिसून आली. तसंच धोलावीरा या ठिकाणी धोलावीराचे हडप्पाकालीन तटबंदीयुक्त बाले किल्ले सुद्धा दिसून आले. त्यांचं खुलं सभागृह, त्यांच्या लोकवस्तीचा भाग, त्यांच्यातले तलाव किंवा सगळ्यांच्या भोवती एक समान सारखीच तटबंदी असलेली अशी रचना तिथे दिसून आली. म्हणजे लोकवस्तीचा भाग आणि तलावांची मालिका हे हडप्पा संस्कृतीच्या इतर कोणत्याही शहरामध्ये सापडलं नाही. तलावांची मालिका हे सगळे तलाव धोलावीरा या ठिकाणी सापडले. अशी ही वेगवेगळ्या शहरांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. हे होतं विकसित हडप्पा काळ. त्यानंतर आहे तिसरा प्रकार उत्तर हडप्पा काळ. म्हणजे इसवी सन 1800 पासून पुढे उत्तर हडप्पा काळ, म्हणजे शेवटचा हडप्पाचा शेवटचा काळ. तर या उत्तर हडप्पा संस्कृतीमध्ये ताम्रपाषाण संस्कृती मुख्यतः होती. त्या संस्कृतीमधले लोक दगड आणि तांबे या दोघांचा उपयोग करत होते. म्हणजेच गुंतागुंतीचं काम करून तिथे लागणाऱ्या धातूच्या वस्तू तिथे दिसत नाही, पण कुऱ्हाडी, चाकू, सुरे, बांगड्या, गोलाकार वस्तरे, माळ पकडण्याचे आकडे, भाल्याची टोकं हे मात्र त्या ठिकाणी दिसून येतं. तसंच ताम्रपाषाण युग तिथल्या हडप्पा संस्कृतीतले लोक जे ते खेड्यामध्ये राहत होते, शेती, पशुपालन, शिकार, मासेमारी यावर ते आपली उपजीविका करायचे. आणि ही जी ठिकाणं आहेत ती गुजरातमधली ठिकाणं आहेत. म्हणजे जास्त उत्तर हडप्पा काळ गुजरातमधली ठिकाणं दिसून आली गुजरातमध्ये. आणि तिथे तसंच हरियाणामध्ये उदयपूर या ठिकाणी सगळीकडे या उत्तर हडप्पा काळाचे काही अवशेष मिळालेत किंवा थोडीफार त्यांचं संस्कृती त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे भाजक्या विटा, कुठे काही ठिकाणी भाजक्या विटा आढळल्या आहेत, काही ठिकाणी शिकार, पशुपालन, मासेमारी हे करत होते हे दिसून आलं. तसंच जॉर्वे संस्कृती जी आहे, जॉर्वे संस्कृती माहिती असेल, दायमाबाद इथली जॉर्वे संस्कृती खूप मोठी आहे. त्या संस्कृतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असावी असं दिसून आलं. म्हणजे तिथे सुद्धा खूप खेड्या होत्या हे दिसलं. तसंच या उत्तर हडप्पा वसाहतींमध्ये वसाहती ज्या आहेत त्या स्वान खोऱ्यामध्ये सुद्धा सापडल्या. म्हणजे भारताच्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या ठिकाणी जेव्हा उत्खनन झालं तेव्हा अनेक ठिकाणी या हडप्पा संस्कृतीचे अवशेष मिळाले. तसंच जम्मूमधलं मांड ठिकाण, पंजाबमधलं चंदीगड, सांगोल, हरियाणामधलं दौलतपूर, मित्थल, उत्तर प्रदेशमधलं आलमगीरपूर, हुलास या अनेक ठिकाणी या हडप्पा संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. एकंदरीत हा जो
टप्पा आहे हा होता तिसरा टप्पा उत्तर हडप्पा काळ. या उत्तर हडप्पा काळापर्यंत अनेक ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. म्हणजेच एकंदरीत सारांश बघायचा म्हटलात तर ज्या वेळेस हडप्पा, मोहेंजोदडो या गावांची संख्या कमी होत गेली हळूहळू, तेव्हा पंजाब, हरियाणा, गुजरात या ठिकाणी तिथे असलेल्या वसाहतींच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येते. किंवा हडप्पा संस्कृतीतले लोक त्यांनी हळूहळू स्थलांतर केलेलं कळून येतं की कदाचित त्यांनी या ठिकाणी पुढे नंतर जाऊन उत्तर हडप्पा काळात स्थलांतर केलं असावं. किंवा हडप्पा संस्कृतीमधले जे काही लिपी आहेत, त्यांच्या वजन मापं आहेत, भांडी आहेत, सार्वजनिक त्यांच्या परंपरा, ह्या सगळ्या पुढे जाऊन नंतर खंडित झाल्या होत्या किंवा त्यांच्या ऱ्हासानंतर हे सगळं संपलं होतं. पण काही परंपरा मात्र टिकून होत्या. मग तिथे असलेली जी सरस्वती नदी आहे, सतलज नदी, सिंधू नदी, या नद्यांमुळे पंजाबकडे तसंच पूर्व यमुनेच्या भागामध्ये आणि तिथून पश्चिम उत्तर प्रदेशाकडे, दक्षिणेकडे, नंतर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, नंतर पुढे पुढे महाराष्ट्र, इथे त्यांनी असं हळूहळू स्थलांतर केलं असावं असं अंदाज असा लावला जातो. तर असे हे 3 प्रकारचे टप्पे होते सिंधू संस्कृतीचे. उत्तर आधी पूर्व हडप्पा काळ, विकसित हडप्पा काळ आणि उत्तर हडप्पा काळ असे 3 प्रकारचे टप्पे होते. या तीनही प्रकार किंवा आपल्याला जे पुढे त्यांचं नगररचना बघायची आहे की त्यांची घरं कशी होती, किल्ले कसे होते, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, कामगार, धान्याची कोठारं, जे बघायचे ते सगळं कोणत्या कोणत्या ठिकाणचं आहे तर ते सगळं या ठिकाणचं आहे. म्हणून आधी आपण ही ठिकाणं बघितली आणि या तीनही प्रकारांमधलं आहे पूर्व हडप्पा काळ, विकसित हडप्पा काळ आणि उत्तर हडप्पा, या तीनही प्रकारांमधलं हा प्रकार आहे. या ठिकाणी सापडलेले विविध प्रकारचे रचना कशी होती ते आता आपल्याला पुढे बघायचं आहे.